कशा आहेत मंडळी? मी वैभव राजगुरू स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कोळंबीचा रस्सा. जसं की तुम्हाला बोललो होतं मित्रांनो, कोळंबी आणली. तर बघू शकता कोळंबी साफ करताना. ह्याच्यामध्ये जो आपला काळा धागा असतो तो आपण काढतो मित्रांनो. बघू शकता काळा धागा काढायचा असतो. आपण तर काढतो, बाकीचे काढतात का नाही माहित नाही, पण काढायचा असतो हा धागा. फ्रेश मच्छी आणलेली एकदम. मच्छी मस्तपैकी धुवून घेतली आणि आता इथं आपण टाकणार आहोत हळद. मॅरिनेट करायला टाकणार होतो मित्रांनो आपण, आणि मीठ. आता हे मस्तपैकी मॅरिनेट करूया पूर्ण, थोड्या वेळासाठी, जास्त नाही, थोड्या वेळासाठी मॅरिनेट करून ठेवायचं. कारण की आपण कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत, त्याला जरा वेगळीच टेस्ट आली पाहिजे. मस्त मॅरिनेट केल्यानंतर जरा चांगली चव येते, त्यामुळे मॅरिनेट करून ठेवावं. जसं की मित्रांनो, कोळंबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी आपली, इथं मिक्स आपला घरगुती मसाला, आणि ही पेस्ट आहे मित्रांनो. की जी पेस्ट आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि टमाटर याचं एकत्रित आपण मिश्रण केलेलं आहे. आणि इथे घेतलेलं आहे आपण कढीपत्ता, आणि इथे हळद, आणि इथे ठेवलेले आपण तेल गरम करायला कढई. आता आपण त्यात टाकणार आहोत कढीपत्ता, आणि आपण जी मॅरिनेशन करून ठेवलेली कोळंबी होती ती आता त्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत तेलामध्ये फ्राय करणार आहोत आपण कोळंबी. कोळंबी फ्राय केली मस्तपैकी मित्रांनो. आता जो आपला घरगुती मसाला आहे 3 चमचे टाकणार आहोत. ज्यांना जास्त स्पायसी तिखट खायचंय त्यांनी टाकू शकता आपल्या चवीप्रमाणे. आता जो आपण मिश्रण एकत्र केलं होतं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ओला नारळ आणि 1 टमाटर, तर ह्याचं हे मिश्रण आहे ते पण आपण त्यात टाकलेलं आहे. त्याला पूर्ण एकजीव करायचंय. गॅस फास्ट ठेवायचा मित्रांनो. मस्तपैकी याला आपण आता एक जीव करणार आहोत. पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा, छोटा चमचा आहे हळद. कारण की आपण मॅरिनेशन करायला जो टाकलं होतं त्याच्यामध्ये पण आपण हळद टाकली होती. आणि आता थोडंसं मीठ टाकलंय. याला फुल गॅस करायचं आहे आणि ह्याला एकजीव करायचं आहे पूर्णपणे. आणि त्यात मस्तपैकी असे बटाटे सोलून घेतलेले आहेत ते पण टाकायचे. चव जरा मस्त येते एकदम. करून बघा मित्रांनो, मस्त होते एकदम. बटाटा आणि कोळंबी
कोळंबी आणि बटाटा याचं एक कॉम्बिनेशन वेगळंच आहे मित्रांनो. करून बघा तुम्ही देखील, मस्त आवडेल तुम्हाला. बटाटा कोळंबी रस्सा, कोळंबी बटाटा रस्सा एक नंबर. बघू शकता ग्रेव्ही पण त्याची. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला. मस्त पैकी अशी एक उकळ येऊ द्यायची याला. मग एक नंबर रस्सा होईल मित्रांनो, कोळंबी बटाटा रस्सा. कोळंबीला मस्तपैकी अशी तरी आलेली आहे मित्रांनो, बघू शकता आपण. आता ह्याच्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकणार आहोत आपण. एक नंबर असं मच्छीचा रस्सा, कोळंबी बटाटा. तर मित्रांनो आपला कोळंबीचा रस्सा हा रेडी झालेला आहे. तर आता बघूया आपण कोळंबीचा रस्सा कसा लागतोय ते. हा बघा कोळंबीचा रस्सा, बटाटा आणि कोळंबी, कांदा, लिंबू आणि ज्वारीची भाकरी. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वी फॉर वैभव. धन्यवाद.